कसे आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मित्र. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक हे आपल्या कोकणातले आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. असाच एका व्यावसायिकाला आपण भेटणार आहोत जे कणकवलीमध्ये आपला व्यवसाय करत आहात. थंबनेलवरनं आणि टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल की हा व्यवसाय कशाच्या संदर्भात आहे. तर नक्कीच एक चांगली माहिती या व्हिडिओद्वारे आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आता आपण आहोत कणकवलीमध्ये. समोर जर तुम्ही पुढे जंक्शन बघाल तर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे जो फेमस आहे कणकवली शहरातला. जर तुम्ही गोव्यातनं मुंबईच्या दिशेने जर ट्रॅव्हल करत असाल तर आपल्याला त्या ठिकाणी लेफ्ट घ्यायचं आहे आणि जर मुंबईतनं गोव्याच्या दिशेने जात असाल तर आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि साधारण त्या जंक्शनपासनं पुढे यायचं आहे आपल्याला अगदी 150 मीटर पुढे आल्यानंतर ही आपल्याला बिल्डिंग लागते. याचे मराठा मंडळ रोड म्हणतात. बाजूलाच मराठा मंडळ आहे आणि वर माधवबाग आहे. माधवबागच्या बरोबर खाली हे अनुभव प्रिंटिंग आहे आणि इथेच आपल्याला आता जायचं आहे. नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण कोकणातले जे व्यावसायिक आहेत ते जगासमोर पोहोचवण्याचं काम करत असतो आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. सो तुमच्या ओळखीने आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव प्रसाद सदानंद कसालकर. मी कसालला राहतो आणि गेली 4 वर्ष आपण या कणकवलीमध्ये अनुभव प्रिंटिंग या नावाने आपला व्यवसाय सुरुवात केलेली आहे. तसं म्हणाल तर गेली जवळजवळ 15 वर्ष मी या प्रिंटिंग क्षेत्रात काम करत आहे. तर आपलं ऑफिस देखील आपण पाहू शकता, हे माझं ऑफिस आहे. तर मराठा मंडळ रोड कणकवली माधवबागच्या बरोबर खाली आणि वस्त्रकलाच्या बाजूला या ठिकाणी आपण हे आपला प्रिंटिंगचा व्यवसाय सुरुवात केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रिंटिंगमध्ये आपण सर्व प्रकारची सेवा पुरवतो. आपण फ्लेक्स प्रिंटिंगची पाहूया. येस दादा, सर्वात पहिलं मला जाणून घ्यायला आवडेल की फ्लेक्स प्रिंटिंग म्हणजे जे आपण मोठे मोठे आता बॅनर बघतो हो तर त्यालाच हे फ्लेक्स प्रिंटिंग म्हणतात. हो ओके, तर ते कशा प्रकारे करतात ते आपण जाणून घेऊ. येस, नक्कीच. तर आपली ही फ्लेक्स प्रिंटिंगची मशीन आहे कलर रेट कंपनीची. अच्छा. तर त्यामुळे आपण 10 फूट बाय कितीही फूट तुम्हाला जो काय पाहिजे त्या 10 फुटाचा पन्ना 10 फुटाचा पन्ना जास्तीत जास्त. ओके. आणि त्या प्रकारे आपण मग किती वाईल्ड अँगल मध्ये किती मोठी असेल प्रिंट होर्डिंग तरी आपण या ठिकाणी प्रिंटिंग करतो. ओके. तर त्याहीपेक्षा जर मोठी हवी असेल तुम्हाला तर आपण जॉईंट करून म्हणजे जवळजवळ आमच्या आता होर्डिंग देखील आहेत 20x30, 20x20. या जर होर्डिंग्स वगैरे असतील तर त्या देखील आपण जॉईंट करून ती देखील आपण प्रिंटिंग या ठिकाणी करतो. अच्छा. तर हे आता प्रिंटिंगचं काम चालू आहे. ओके. तर यामध्ये जो पेपर वापरला जातो हो तो कुठल्या प्रकारचा असतो? यामध्ये सर आम्ही मोस्टली 200 GSM पासून पुढे 300 GSM पर्यंत आपण सगळं मटेरियल या ठिकाणी प्रिंटिंग करतो. ओके. आणि ऍडव्हान्स म्हणाल तर आपण फॅब्रिक प्रिंट देखील या ठिकाणी करतो. अच्छा, म्हणजे कापडावर प्रिंट देखील आपण या ठिकाणी प्रिंटिंग करतो. आणि त्याची साईज साधारण काय असते? त्याची मोस्टली साईज आपण 5 फूट ते 6 फूट पर्यंत करतो सध्या. ओके. आणि आता ही जी प्रिंट बघताय तर ह्याचे डिझायनिंग देखील आपणच करतो? डिझायनिंग देखील आपण. त्याचे डिझायनर पण आपल्याकडे डिझायनर देखील आहेत. डिझायनिंग आणि प्रिंटिंग तुम्हाला या एका ठिकाणी मिळेल. सोबत जर तुम्हाला जर तशा फ्रेम्स जर देखील हव्या असतील तर वुडन फ्रेम देखील आपण बनवतो. त्याप्रमाणे तुम्हाला मेटल फ्रेम हव्या असतील MS मध्ये वगैरे तर त्या देखील आपण बनवतो. म्हणजे ज्याच्यावर बॅनर हे ठोकले जातात. येस. तर त्या वुडन आणि मेटल GI मध्ये देखील फ्रेम आपण बनवतो. पूर्ण आपण सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपण हे पूर्ण आउटडोअरचं देखील काम आपण करतोय. अच्छा, नक्की. आणि क्वालिटी वाईज आपण प्रिंटिंग करून जवळजवळ 10 रुपये स्क्वेअर फूट पासून आपण सगळं या ठिकाणी प्रिंटिंग देतो. आणि प्लस ठोकायचा चार्जेस वेगळे. ठोकायचे चार्जेस वेगळे आहेत. ते देखील आपल्याला भरपूर रिझनेबल रेट मध्ये आपल्याला या ठिकाणी, कारण आमचं एकच ठिकाणी हे सगळं असल्यामुळे बाकी वेगळे चार्जेस आपण काही लावत नाही. बरोबर.
तर आता आपण फ्लेक्स प्रिंटिंगबद्दलची माहिती जाणून घेतली, मोठे मोठे बॅनर कसे प्रिंट केले जातात त्याबद्दलची माहिती जाणून घेतली. पण या व्यतिरिक्त आपण छोट्या प्रिंट देखील करतो, जसं लग्नपत्रिका असतील किंवा मग ब्रोशर्स असतील, तर त्या कुठल्या कुठल्या प्रिंट्स आपल्याकडे आहेत? येस, तर आपण इन्व्हिटेशन कार्ड्स वगैरे म्हणा, अच्छा, जी जशी डायकटमध्ये केलेली आहे. ओके, वास्तुशांतीची ही पत्रिका होती. अच्छा, एकदम युनिक आहे. येस, त्याप्रमाणे आपण लग्नपत्रिका देखील करतो. ओके, देवगडचे एक आमचे क्लायंट्स होते. अच्छा, त्यांना एक वेगळ्या डायमध्ये लग्नपत्रिका पाहिजे. सुंदर. तर आपण ते देवगडचा हापूस आंबा फेमस, ते पकडून आपण असे डिझाईन्स केले. अगदी अगदी अगदी. त्याचबरोबर ग्रीटिंग्स कार्ड म्हणा, अच्छा, त्या देखील आपण करतो. अच्छा, इन्व्हिटेशन कार्ड्स म्हणा, ओके, त्या देखील आपण विथ डिझाईन, अच्छा, आपल्याला या ठिकाणी प्रिंटिंगची ओके सर्विस आहे. जर आपल्याकडे काजू म्हणा किंवा त्या संदर्भातले कोकणी पदार्थ, त्यांचे प्रोडक्टचं जर काही डिझायनिंग पॅकेजिंग असेल, ओके, ते देखील आपण करतो. म्हणजे पाऊच. अच्छा, हे पाऊच देखील आहेत, म्हणजे काजू व्यापारी असेल किंवा मसाले बनवणारे व्यावसायिक असतील तर त्यांच्यासाठी हे उपयोगाचं आहे. या प्रकारचे देखील, म्हणजे अच्छा, हे जे स्टिकर्स आहेत. येस, ओके, स्टिकर प्रिंटिंग पण होते. येस येस, जशी आपली ग्राहकांची रिक्वायरमेंट असेल, अच्छा, तर त्या प्रकारे म्हणजे काजू मोदकाचं देखील आपण केलेलं होतं. अरे वा, सुंदर. तर विथ बॉक्स प्रिंटिंग बिंटिंग सगळं करून तुम्ही त्या व्यापारापर्यंत या सगळ्या गोष्टी पुरवू शकता. डिझायनिंग आणि प्रिंटिंग हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. अच्छा, म्हणजे एका छताखाली तुम्हाला सगळं काही मिळू शकतं. हो. त्याचप्रमाणे जर काही सामाजिक संस्था किंवा पॉलिटिक्स जर असतील, त्यांना देखील अजून काही द्यायचं असेल तर त्या प्रकारच्या आपल्या पिशव्या. नक्कीच, म्हणजे या पिशव्या ज्या गणपतीमध्ये वाटल्या जातात विविध पक्षांकडून, किंवा आपण आपलं स्वतःचं ब्रँडिंग करून पण त्या पद्धतीने विकू शकतो. सुंदर. म्हणजे हे देखील प्रिंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर आता आपण फ्लेक्स बघितलं, आपल्या छोट्या प्रिंट बघितल्या, आता आपण जाऊया ते ट्रॉफी मोमेंटोकडे. आपल्याकडे आपण हे नवीनच वुडनमध्ये आपण करतोय. अच्छा, काम जे वुडन MDF आणि त्यावरती इनग्रेविंग वगैरे सगळं होतं. ओके, तर आता जस्ट हा आपला एक जॉब चालूच आहे सिंधुदुर्ग बँकेचा. अच्छा, ज्यांच्या क्वांटिटीमध्ये हे सगळं आपण करतो काम. अच्छा, तर त्याचे काही सॅम्पल्स पण आपण ठेवलेले आहेत. अच्छा, जे कॉर्पोरेट लेवलच्या दृष्टीनं. ओके, म्हणजे हे सॅम्पल आहेत. हो, म्हणजे तुमच्याकडे जेव्हा क्लायंट येतो तेव्हा तुम्ही त्याला सॅम्पल दाखवता. उदाहरणार्थ आता आपण ते गुगलचं एक बघूया. हो, हा आपण गुगलचं दाखवलं होतं. ओके, सिंधुदुर्ग बँकेला. अच्छा, अशा प्रकारचा आपण सॅम्पल दाखवलेला. त्यावरून आपण पाहू शकता की त्यांचं 42व्या वर्धापन आला. अच्छा, त्यांनी अशा प्रकारचे सन्मानोचं आपल्याला ऑर्डर्स केली आहे. ओके ओके, साधारण याची साईज काय आहे? याची साईज सर होईल तरी 11 इंच बाय 8 इंच वगैरे आहे. अच्छा, हव्या त्या साईज मध्ये आपण ते देऊ. ओके, आणि हे सगळे वुडन मध्ये? येस येस. ओके, आणि साधारण त्याची प्राइस कितीपासून चालू होते? अगदी तुम्ही म्हणाल तर एकदम कॉर्पोरेट लेवलचे आहेत, तरी पण आपण सगळ्याचा विचार करून याची आपण मिनिमम बेस प्राइस आपण 300-350 रुपयापर्यंत पासून आपण या स्टार्ट करतो. अच्छा, म्हणजे मुंबईपेक्षा आपल्याला स्वस्तच मिळते. कारण का ही जर ट्रॉफी जर तुम्ही बघितली तर मुंबईला अगदी 900-1000च्या वरच त्याची प्राइस लिस्ट, कारण का मी बऱ्याच इव्हेंटला बघितलेल्या आहेत त्या. तर प्राइस वाईज देखील आपलं हे, आणि मिनिमम अशी काही क्वांटिटी ठरलेली असते की? क्वांटिटीवर पण थोडं रेंज डिपेंड असते. अच्छा, पण तरी आपण इथल्या सगळ्या स्थानिक बाजारपेठेचा वगैरे विचार केला असता तर आपण त्याची खूप बेस्ट प्राइस मध्ये आपण ते सगळं काम करतो. स्वतः आपण मॅन्युफॅक्चर वगैरे करतोय. तर अजून आपण पाहू शकतो की बऱ्यापैकी आपण अजून त्याचे सॅम्पल्स पण काढलेले आहेत. अच्छा, ज्या हे सगळे सॅम्पल्स आहेत आणि हे सगळे वुडन मध्ये? येस, वुडन, MDF, ॲक्रेलिक. ओके, वगैरे जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल अच्छा त्या प्रकारच्या आपण या वुडन फ्रेम वगैरे केले. ओके, तर हे सॅम्पल्स दाखवून मग अशा प्रकारच्या ज्या सन्मान चिन्ह असेल किंवा ट्रॉफीज असतील तर हे क्लायंट त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही बनवून देता? येस येस. तर त्याप्रमाणे आपण अजून एक त्यामध्ये केलेलं आहे की वुडनमध्ये आपण नेम प्लेट्स. ओके, टेबल टॉपच्या या नेम प्लेट्स. अच्छा, ज्या आपल्याला ऑफिसेसमध्ये लागतात. ओके, कॉर्पोरेट लेवलच्या आपल्याला हे बघू शकता आपण की तसं आपण ते केलेलं आहे काम. ओके, मग क्लायंटने दिलेल्या डिझाईन प्रमाणे तुम्ही ते करून देऊ शकता? येस येस येस. ओके, या प्रकारचे ते बघा. अच्छा, सुंदर.
ओके, म्हणजे ह्या मटेरियलमध्ये आपण नेम प्लेट देखील बनवून घेऊ शकतो. येस येस जे आपण डोअरवर लावू शकतो. येस. ओके, हे झालं आता वुडनचं सेगमेंट. आपण ॲक्रेलिक मध्ये पण करतो, तर ते पण आपण जाणून घेऊ. येस. तर आपण पाहू शकतो आपली लेझर कटिंग मशीन आहे. अच्छा, त्याला लेझर कटिंग मशीन. येस, त्याला लेझर कटिंग मशीन म्हणतात, ज्यामध्ये आपण बऱ्यापैकी ॲक्रेलिक्सची कामं करतो. ॲक्रेलिक कटिंग म्हणा, जे आपण मगाशी इनग्रेविंगचं बघितलं. ओके, ते इनग्रेविंग वगैरे हे या मशीनवर होतं. अच्छा, जी मगाशी आपण ट्रॉफी बघतो. ओके, तर त्यावर पण आपण अशा ट्रॉफीज, कस्टमाइज ट्रॉफीज आपण बनवतो. ओके, या सगळ्या छोट्या साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये, क्लायंटला हव्या त्या साईजमध्ये बनवून मिळते. बैलगाड्या शर्यतीची. अच्छा, या सगळे डिझाईन तुम्ही दिलेले आहेत की क्लायंटने? नाही, क्लायंट आम्हाला सांगतं की डिझाईन्स वगैरे दाखवा. ओके, आम्ही त्या प्रकारचे डिझाईन्स पण बनवतो आणि मग सुवर्ण मध्य साधून तुम्ही त्या पद्धतीचे क्लायंटचे हे फुलफिल करता. ओके, येस, सुंदर. ओके, आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये ॲक्रेलिक मध्ये आपण करून, हव्या त्या साईजमध्ये, हव्या त्या शेपमध्ये. अच्छा, आपण ते सगळे डिझाईन्स आणि पूर्ण कटिंग. ओके, आणि पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं आपण इथं करतो. अच्छा, आता ॲक्रेलिक मध्ये मी काही नेम प्लेट्स पण बघतो. हो, तर त्या पण आपल्याकडे बनवून मिळतात का? नेम प्लेट्स पण आपण ठेवलेले आहेत. या प्रकारच्या नेम प्लेट्स, अच्छा, कस्टमाइज नेम प्लेट्स पण आपण बनवतो. अच्छा, साधारण याची साईज काय मिळू शकते आपल्याला? साईज आपल्याला हवी ती मिळू शकते. ओके, असं काही नाही, जी साईज तुम्ही सांगाल त्या साईजमध्ये आपण बनवू शकतो. अच्छा, आता मी ॲक्रेलिक मध्ये जे दुकानावरचे जे बोर्ड्स असतात येस, ते देखील आपण बनवतो. हो हो. अच्छा, आता आपली एक म्हणजे आपली एक टीम पण आता त्या साईडवर गेली आहे. अच्छा, तर तेही आपल्याला मी या व्हिडिओत नंतर दाखवू शकतो. नक्कीच नक्कीच, आपल्या फोटोमध्ये दिसतच असेल येस की कशा प्रकारे आपला दुकानाचे जे ॲक्रेलिकचे बोर्ड आहेत येस, तर त्याचं देखील आपण काम येस. त्याप्रमाणे आपण वॉल लॅम्प देखील बनवतो. अच्छा, जी आपण पाहू शकतो विदाउट LED. ओके, आणि विथ LED. अच्छा, असे. तर आता हे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा असलेलं वॉल लॅम्प आहे. हो, तर जसं स्वामी समर्थ असतील किंवा देवांचे इतर असेल तर ते देखील आपल्याकडे आहेत. किंवा जसं आपण वस्त्रकलाचा एक छोटा बोर्ड बघितला येस, आपल्या दुकानात लावायला आपल्या लोगोचा, तर ते पण कस्टमाइज तुम्ही करून आपणच केलेलं आहे. ओके, साधारण याची प्राइस रेंज कशी चालू होते? याच्या प्राइस रेंज सर नाही म्हटलं तरी 200-250 पासून याच्या. अच्छा, म्हणजे अगदी रिझनेबल आहे. येस येस येस. तर दादा, खूप छान माहिती आपल्याकडनं मिळाली. अगदी ब्रॉशर प्रिंटिंगपासून असू दे किंवा बॅनर प्रिंटिंग असू दे, त्याच्यानंतर मोमेंटो, सन्मान चिन्ह, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे बनवल्या जातात. ह्याची जर ऑर्डर मुंबई, पुणे अशा शहरातनं आली तर ती देखील आपण स्वीकारतो का? हो हो हो. नॉट ओन्ली सिंधुदुर्ग, आपण सगळीकडनं जे ऑर्डर येईल ते आपण स्वीकारू शकतो. आपण आपलं प्रिंटिंग म्हणा किंवा आपण हे जे काही मॅन्युफॅक्चरिंग करतो ओके, ते पुणे, मुंबई, गोवा, बरोबर, कोल्हापूर इथं देखील आपलं सगळं इथून काम सगळं जातं. अच्छा, आणि जर क्वांटिटी जास्त असेल तर नक्कीच रेटमध्ये थोडा फरक आपण देऊ शकतो. 100%. अगदी म्हणजे प्रिंटिंग असू दे, फ्लेक्स प्रिंटिंग असू दे किंवा मोमेंट असू दे, आपण याच्यामध्ये जर क्वांटिटी जास्त असेल तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये रिझनेबल रेटमध्ये. कारण मी बघितलं तर पुणे मुंबईपेक्षा ऑलरेडी आपला रेट रिझनेबल आहे, पण त्याच्यामध्ये पण देखील आपण काही डिस्काउंट नक्की कस्टमरला करून देऊ शकतो. नक्की. आपल्याला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7767828067. ओके, सो दादा, खूप छान माहिती आपल्याकडनं मिळाली. नक्कीच ही माहिती जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचेल. तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, अगदी फ्लेक्स प्रिंटिंगपासून तुमचे ब्रॉशर प्रिंटिंग असू दे किंवा तुमचे सन्मान चिन्ह असू दे, मोमेंटो असू दे, या सगळ्या गोष्टी आपल्या कणकवली शहरामध्ये पुणे मुंबईपेक्षा कमी रेटमध्ये आपल्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. सो तुमचं काही काम असेल तुम्ही नक्की यांच्याशी संपर्क साधा. तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्हाला चांगलं डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे आता अगदी लग्नपत्रिकेची जर छपाई असेल तर तुम्हाला मुंबईला जायची गरज नाही. तुमचे व्हिजिटिंग कार्ड्स असू दे, तुमचे निमंत्रण पत्रिका असू दे, त्या सगळ्या गोष्टी एका जागेवर मिळतील. प्रिंटिंग विथ डिझाईन, त्यांचे स्वतःचे डिझायनर देखील आहेत.
मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.